हॅलो एव्हरीवन. तर आज आपला मिनी ब्लॉग स्टार्ट होत आहे देवदर्शनापासून आणि आज माऊ निघाली आहे बाहेर फिरायला पण. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज शनिवार आहे, आम्ही मारुतींच्या दर्शनाला निघालो होतो. असं काही नाही आहे, पण आम्ही केव्हा तरी जातो शनिवारचं पाया पडायला वगैरे. आणि सोबतच माझं ड्रेस स्टिचिंगचं काम होतं, त्याच रूटला ड्रेस आम्हाला टाकायचा होता. सो आम्ही निघालो होतो आणि बाहेर वातावरण पण खूप छान होतं, ऊनही गेलं होतं बऱ्यापैकी आणि 5-6चा टाईम होता. ऑलमोस्ट छान वाटत होतं, थोडं गार वाटत होतं. तर इकडे माऊला बाहेर जायचं म्हटलं तर माऊ आमची खूप जास्त हॅप्पी असते, ती खूप अशी एक्सायटेड असते कुठेही जायचं म्हटलं तरी. आणि त्यातल्या त्यात श्रीरामांचं पण दर्शन आज घेणार होती आणि मारुतींचं पण घेणार होती, सो त्याच्यामुळे ती खूप हॅप्पी होती. आणि आम्ही मंदिरात पोहोचलो तर इतकी भली मोठी लाईन होती, पण आम्हाला असं वाटलं होतं माऊ थांबते की नाही, पण माऊने खूप लाईन पण एन्जॉय केली, तिकडे दर्शन पण छान केलं, अजिबात काही किरकिर केली नाही. कारण माऊला थोडं बरं नव्हतं, मला असं वाटलं होतं की कदाचित माऊची किरकिर होईल, पण अजिबात नाही. तिनं खूप छान एन्जॉय केलं, तिनं देवदर्शनही छान केलं. त्याच्यानंतर तिला पनीर क्रिस्पी खायची इच्छा झाली होती, सो आम्ही कोथरूडमध्ये समर्थ हॉटेलमध्ये आलो होतो पनीर क्रिस्पी खाण्यासाठी. आणि माऊ झोपली होती, माऊला झोपेतून नुकतंच उठवलं होतं, त्याच्यामुळे माऊचा मूड तर तुम्हाला दिसत असेल कसा आहे तो.